महिला आरक्षण संसदेत नामंजूर करण्यात आलं. याबाबत आपल्यासोबत आहेत भाजपचे कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले. बाबा काय सांगाल संसदेत महिलांचे आरक्षण नामंजूर करण्यात आलं आणि त्याचा नेमका खाली महिलांच्यावर काय परिणाम झाला? नारी शक्ती वंदन अधिनियम हा कायदा मंजूर करून घेण्यासाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा मनपूर्वक प्रयत्न होता. आपल्या देशाची लोकसंख्या वाढली आहे, राज्याची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळं या वाढलेल्या लोकसंख्येप्रमाणे डिलिमिटेशन किंवा पुनर्रचना आपण ज्याला म्हणतो ती सुद्धा होणं गरजेचं होतं. आणि अनेक वेळेला सगळ्यांना विश्वासात घेऊन आदरणीय मोदीजी असेल, सबंध सरकार असेल, यांनी प्रयत्न केला. दुर्दैवाने नारी शक्ती वंदन अधिनियम हा कायदा मंजूर होऊ शकला नाही. त्याचा खर तर चुकीचा परिणाम येणाऱ्या दिवसामध्ये राजकारणावर देखील होताना आपल्याला दिसणार आहे. ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणावर नेतृत्व करायची संधी मिळालेली आहे, ती संधी महिलांना देशामध्ये संसदेमध्ये आणि राज्यामध्ये विधानसभेमध्ये करायला मिळावी याच्यासाठीचा प्रयत्न होता. निश्चित स्वरूपी हे जर का विधायक मान्य झालं असतं, मंजूर झालं असतं, तर देशामधल्या माता भगिनींना मोठी संधी राजकारणामध्ये आणि सत्तेमध्ये सहभागी होण्याची मिळाली असती. निश्चित मला खात्री वाटते की येणाऱ्या काळामध्ये एक ना एक दिवस भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे विधेयक मंजूर होईल आणि महिलांना विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जाण्याचा अधिकचा मार्ग मोकळा होईल. ज्या पक्षाने याला विरोध केला संसदेत त्याच्याविषयी स्थानिक पातळीवर महिलांच्या मध्ये नाराजी आहे. काय सांगा? निश्चित स्वरूपी शेवटी अशा लोककल्याणकारी विधायकाला किंवा ज्या विधायकामुळे माता भगिनींना सत्तेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते, अशा विधायकाला विरोध करणं हे खरं तर बरोबर नाहीये. आणि त्याच्यामुळं महिला वर्गामध्ये निश्चित स्वरूपी अशा लोकांच्या विषयी नाराजी असणं स्वाभाविक. ज्या पक्षांनी या विधेयकाला विरोध केला त्यांच्याविषयी स्थानिक पातळीवर नाराजी असून त्याचे परिणाम येत्या काळात त्यांना भोगावे लागतील अशी प्रतिक्रिया या ठिकाणी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.